वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। अडाण प्रकल्पामध्ये 90.46% पाणी साठा आहे, तर पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले। त्यामुळे अडाण नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। बीडच्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथल्या शनीचं मंदिर पाण्यात गेलं। नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला। बीडच्या नवगण राजुरी खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। पुलाचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे पर्यायी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक थांबवली। पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आला। पुरामुळे तूर, मका, कापूस आणि सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पावसामुळे दौलताबाद इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरलं। अचानकपणे जोरदार पाऊस झाला, त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली। बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचल्यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। छत्रपती संभाजीनगरच्या लोहगाव इथल्या तांडोळी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला। डोंगबस्तीमधील रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरलं, तर बस्तीवरील शेती देखील पाण्याखाली गेली, त्यामुळे मोठं नुकसान झालं। जायकवाडी धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच धरणातून 1,03,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे। मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान पिकांचं नुकसान झाल्यानं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। जालना जिल्ह्यातल्या शहागड परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। जायकवाडी धरण भरलेलं आहे। धरणाच्या 18 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील पुना नाका इथला ओढा ओव्हरफ्लो झालाय। नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेला। सोलापूर अग्निशमन दलाकडून वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध घेतला जातोय। 10-12 दिवस थांबलेल्या पावसाचं पुन्हा धाराशिवमध्ये आगमन झालं आहे। परतीच्या पावसानं धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय। जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेलं, त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय, यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। तर रहमतनगर आणि सिस्टम कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचं पाणी शिरलंय। भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाकडून गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। त्यातून 81,224 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहामध्ये रिक्षा चालक वाहून गेला। नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षा चालकानं पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलेला आहे। अशातच पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावला। युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आलाय। गावातील युवकांनी तत्परता दाखवली, त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला। लातूर शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। अनेक लोकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं, त्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरात शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला। कांदा वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये तुफान पाऊस कोसळला। तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। तेरणा नदीवरील पूल पाण्यात बुडाला, त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला। पंढरपुरात पावसानं दमदार हजेरी लावली। पावसानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची तारांबळ उडाली।
यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। नवी मुंबईमधून गायब झालेला व्यक्ती पुण्यामध्ये आढळल्याची माहिती आहे। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रक आणि कारमध्ये झालेल्या अपघातानंतर ट्रक चालकाच्या अपहरणाला धक्कादायक वळण लागलंय। तुर्भे MIDC मधील रहिवासी प्रल्हाद कुमार हा मिक्सर ट्रक घेऊन जात असताना त्याच्या ट्रकनं कारला धडक दिली। या धडकेनंतर कारमधील दोघांनी चालकाला आपल्या वाहनात बसवलं। या घटनेनंतर पोलिसांनी तपास केला। तो चालक वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरी आढळला। पोलिसांनी त्या चालकाची सुटका केली आहे। यवतमाळमध्ये सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। यासाठी 42 गावांमध्ये ठराव मंजूर करण्यात आलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरबाला बुद्रुक गावात एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला। पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यानं केली। दरम्यान शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला। पिंपरी चिंचवड आणि पुण्याला औंध मार्गे जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या उड्डाणपुलाचं काम ऑगस्टमध्ये संपणं अपेक्षित होतं, पण अजूनही या उड्डाणपुलाचं काम झालेलं नाही। साताऱ्यामध्ये एका आईनं 4 बाळांना जन्म दिलाय। आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेनं 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिलाय। त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळं विसावणार आहेत। ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे। आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत। जळगावच्या चोपडा शहर आणि परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे। गेल्या महिनाभरात 100 पेक्षा जास्त नागरिकांना कुत्रा चावल्याचं निदर्शनास आलंय। जालन्यामध्ये अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्यानं चक्क हॉटेलवरील बिअरचं बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। अंगतराव वीर असं मध्यधुंद तलाठ्याचं नाव आहे। ते भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा इथलं तलाठी आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये आयोजित लोक न्यायालयामध्ये तडजोडी आधारे 13 कोटी 35 लाख रुपयांची 698 प्रकरणी निकाली काढण्यात आली आहे। तर या लोक न्यायालयांमध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना धनादेश सुपूर्द करण्यात आला। सांगलीच्या पेडमध्ये ग्रामस्थांनी बिबट्याला कोंबड्याच्या खुराड्यात कैद केलं। बिबट्याला ग्रामस्थांनी वनविभागाच्या ताब्यात दिलंय। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। सिंधुदुर्ग मालवणमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली। सुट्टीचा दिवस असल्यानं पर्यटकांनी पर्यटनाला पसंती दिली। दरम्यान किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक सुरू झाल्यानं पर्यटक किल्ला पाहण्यासाठी जात आहेत। नाशिकच्या लवटेनगर परिसरामध्ये बिल्डिंगमध्ये बिबट्या आला। रहिवासी पार्किंगमध्ये बिबट्या समोरच दिसला होता, त्यामुळे लोकांची भांबेरी उडाली। वनविभागानं बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी इथल्या लोकांनी केली आहे। नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा संचार वाढल्यानं नाशिकमध्ये भीतीचं वातावरण आहे। भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी नागपुरात क्रिकेटप्रेमींकडून हनुमान मंदिरात होम हवन करण्यात आलं। दुबईच्या स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांनी भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली। एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाज आक्रमक झाला आहे। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये भात पिकावर तुडतुडे, चिकटा, करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतोय। यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता। मात्र आता हातातोंडाशी आलेलं पीक करपा रोगामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे। गणेशोत्सवात पाऊस झालाय, त्यामुळे याच खड्ड्यातून मुंबईकर कोकणवासियांना प्रवास करावा लागला होता। मात्र मागील आठवड्याभरापासून पावसानं जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे। त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। देहू रोडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकाचं उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पार पडलं। विनायका नगरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून झालेले हे सुशोभीकरण कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना बारणेंनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय कार्डियाक कॅथलॅबचं धुळ्यामध्ये राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक अशी कार्डियाक कॅथलॅब उभारण्यात आली।
दोडा मार्ग तिलारी परिसरातून वाट चुकलेला ओंकार हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे धनगरवाडी परिसरात स्थिरावलाय। या अनपेक्षित पाहुण्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ त्याला सुखरूप परत पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत। सिन्नरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या 1.5 वर्षीय चिमुकल्याला बिबट्यानं उचलून नेलं। एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे। तर या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कराची वसुली एका दिवशी 1.5 कोटीच्या घरात गेली। थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेनं शास्तीमध्ये 95% सूट देण्याचा निर्णय घेतला होता। त्याचा फायदा घेत मालमत्ताधारकांनी तब्बल 99 कोटी रुपयांचा विक्रमी भरणा केला। नागपूर महानगरपालिकेतर्फे नवीन डॉग शेल्टर केंद्र तब्बल 3 एकर जागेत उभारण्यात येणार आहे। मनपाचे श्वान निवारा केंद्राच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठं पाऊल उचललंय। गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवाची लगबग कराडच्या कुंभारवाड्यामध्ये पाहायला मिळते। अवघ्या 8 दिवसावर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी दुर्गा मातेच्या मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। साताऱ्यामध्ये हिल हाफ मॅरेथॉनचं जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। तर सुमारे 8,500 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला। बंजारा समाजाकडून शहापूरपासून वाशिंदपर्यंत मोर्चा काढण्यात आला। नोकर भरतीसह आदिवासींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला। सिन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। 1.5 वर्षीय चिमुकल्याला बिबट्यानं हल्ला केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। तर तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आदिवासींच्या हक्कांसाठी शहापूर ते मुंबई मंत्रालय असा लॉंग मार्च काढण्यात आला। आंदोलनाद्वारे सरकारकडे 19 महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत। मराठ्यांच्या मुलीबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाके विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। येत्या जानेवारी महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे। पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। लक्ष्मण हाकेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा लक्ष्मण हाकेंवर आरोप आहे। नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा झाला। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली। रेल्वेमध्ये एका माथे फिरून रेल्वेत धुमाकूळ घातला। यावेळी महिलांना हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क केल्यानंतर सुद्धा मदत मिळाली नाही अशी माहिती समोर आली आहे। यामुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नवी मुंबईमधील विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। 2000 कारसह हजारो समर्थक यामध्ये सहभागी झाले आणि स्वर्गीय दिबा पाटलांना मानवंदना ते देणार असल्याची माहिती आहे। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना युबीटी पक्षाकडून केंद्र सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं। अकोल्यातील धिंगरा चौकात शिवसेना युबीटीच्या महिला आघाडीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान मॅचच्या विरोधात पंढरपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी शिवसैनिकांनी पंढरपूर दणाणून सोडलं। तर भारत पाक सामना रद्द करण्याची घोषणाबाजीही शिवसैनिकांकडून करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं। पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात निषेध म्हणून आंदोलन करण्यात आलं। पुण्यामध्ये शिवसेना युबीटी महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानसोबत क्रिकेटचा डाव मांडण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले बापूसाहेब भेगडे हे उद्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत।
मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। यामध्ये मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये देवा तूच सांग अशा आशयाची जाहिरात छापण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, लाडकी बहीण योजनेवर या जाहिरातीतून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आलाय। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांग या कॅम्पेननं उत्तर दिलं जात आहे। कोणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करू नका, त्यांना पक्षात घ्या, काही झालं तर युबीटी, शरद पवार गट आणि काँग्रेसला एकही नगरपालिका मिळता कामा नये असा सल्ला गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांना दिला। मुरुमासाठी तुम्ही दादागिरी करता, गरिबांसाठी तुमची दादागिरी कुठे जाते असा प्रश्न विचारत बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला। तर अर्धे अधिक मंत्री त्या खात्याचे आका आहेत, पैसे कमवायलाच मंत्रिपद घेतात असा आरोपही बच्चू कडूंनी केला।